उजाडाने ओसाट पडलेल्या त्या माळरानावर अमावस्येचा भयान काळोख आरामात पौडला होता. रात्री 9 वाजताची वेळ देखील मध्यरात्रीची जाणीव देत होती. अधूनमधून उमटणारे जंगली श्वापदांचे आणि पक्ष्यांचे आवाज तेथील पसरलेली भयान शांतता भेदून निघून जात होते. माळरानाच्या अगदी मध्यभागी जणू त्या जागेच्या मालकच या आविर्भावात उभे असलेलं एक विस्तीर्ण चिंचेचे झाड आणि थोडी इतर झाडी सोडल्यास दगडधोंड्याचं साम्राज्य तिथं पसरलं होतं. ग्रीष्मांच्या झाडांनी सुकलेल्या झुडपांच्या काटक्या मध्ये मध्ये आपलं अस्तित्व टिकवून उभ्या होत्या. एरवी धिंगाणा घालत सारं माळरान डोक्यावर घेणारा बेधुंद वारा जणू थरथरत कुठेतरी दडी मारून बसला होता. कारण थोड्या वेळापूर्वी डोळ्या देखत घडलेल्या प्रकाराने त्या भागाचा प्रत्येक घटक आवक होऊन स्तब्ध स्थितीत एका बग्याच्या भूमिकेत रूपांतरित झाला होता. एक नरसंहार, एक आर्तकिंकाळी, एका निष्पाप जीवांचा तडतडाट, केविलवाणी धडपड, निर्दयी भावनेचं बीभत्स प्रदर्शन आणि क्रूरतेचा नंगानाच. मानवी मन हादरवून सोडणारी एक वावटळ आपला थैथयाट माजवून निघून गेल्याने आता माळरानावर स्तब्ध शांतता पसरली होती. चिंचेचे झाडही असहाय्य होऊन आपला आधार घेऊन बसलेल्या त्या राक्षसाकडे नुसतंच टक लावून बघत होता. अगदी थंड डोक्याने किड्यामुंग्यांना मारून टाकावे त्याप्रमाणे माणसं मारणारा सुपारी किलर राकेश डोंगरे आज आपला 10वा करार नुकताच पूर्ण करून चिंचेच्या झाडाला पाठ टेकवून सुन्न मनस्थितीत पुढ्यात पडलेल्या प्रेताकडे शून्यात हरवल्याप्रमाणे बघत बसला होता. पिस्तुलावरील पकड सैल झालेली, केस विस्कटलेले, जोरजोरात होणारा श्वासोश्वास, अवसान गळालेलं शरीर घेऊन तो सुस्त पडला होता. हालचाल बंद पडलेलं पुढ्यातील ते क्रूर शरीर रक्ताच्या थारोड्यात निश्चित पडलं होतं. काय गुन्हा त्या जीवाचा, कुठलीही शिक्षा काय म्हणून त्याने भोगावी. आपला नवरा प्रभावी वाटत नाही, तो आपल्याला शोभत नाही म्हणून बायकोने बाहेर सूत जुळवावं आणि प्रियकराच्या मदतीने वाटेतील काटा बाजूला करावा. मग पैसे सरकवल्यानंतर राकेश डोंगरेसारखे सैतान निष्पाप जीवांना चिरडून टाकायला एका पायावर तयार असतात. काही लाख रुपयांसाठीच ही सुपारी घेऊन त्याने आज त्या बिचाऱ्या साध्या सामान्य माणसाचा जीवनप्रवास संपवला होता. पण का कोण जाणे, एरवी अगदी शांतपणे जीव घेऊन प्रकरण निस्तवणारा राकेश आज थोडा चलबिचल झाला होता. हृदय धडधडत होतं, श्वास फुलला होता, थोडा घामही फुटला होता. अवसान गडून चिंचेच्या झाडाला पाठ टेकवून बसला असता कसल्या विचारात तो गुंग झाला होता देव जाणे. पण अचानक दूरवरून ऐकू येणाऱ्या गाण्याच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. तो ताडकन भानावर येऊन शरीर ताठ करून बसला. शक्य तेवढ्या वेगाने तो पुढील हालचाली करायला लागला. नेहमीप्रमाणे पूर्वतयारीचा भाग म्हणून डिक्कीमध्ये टाकून आणलेला प्लास्टिक पेपरचा भलामोठा तागा त्याने बाहेर काढला. ते हाडकुडं प्रेत त्याने त्यात गुंडाळलं. ते प्लास्टिक खूप मोठं असल्याने आता तो फक्त एक प्लास्टिक पेपरचा गुंडाळाच वाटत होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने ही खबरदारी घेतली होती. सर्व आटोपताना त्याची पुरती दमछाक झाली होती. तो घामाजोकड झाला. दोरीने ते प्रेत बांधत असतानाच दुरून येणाऱ्या त्या गाण्याचा आवाज हळूहळू वाढत जात होता. तो आवाज त्याच्या जवळ येत होता. घाबरलेला राकेश शक्य तेवढ्या गतीने आपलं काम करत होता. बोडी बांधून तयार झाली. इतक्यात दूरवर एक काळी आकृती त्याला आपल्याकडे येताना दिसली आणि तो हादरून गेला. आपलं बिंग फुटलं तर, आपण रंगेहात पकडलो गेलो तर, या विचाराने त्याला धडकी भरली.
टक लावून राकेश तिकडे बघत होता. तसतसं ते रूप स्पष्ट होत होतं. 6 फूट उंच, धाडधिप्पाड शरीर, मोठाल्या मिश्या, भारदस्त चेहरा, अंगावर बनियान घालून लुंगी नेसलेला एक 50च्या आसपासच्या व्यक्ती एका हातात रेडिओ आणि दुसऱ्या हातात विजेरी घेऊन त्याच्या दिशेने चालत येत होता. जवळ येऊन राकेशच्या पुढ्यात उभा राहिला. तो एकटक राकेशकडे पाहत होता. थोड्या वेळाने वळला आणि चिंचेच्या झाडाखाली जाऊन आरामात बसला. रेडिओचा आवाज कमी करून त्याने टार्च बाजूला ठेवला. कुठले म्हणायचे साहेब आपण? धाडकन आलेल्या प्रश्नाने राकेश गांगारून गेला. ते काही नाही असंच. राकेश भानावर नव्हता. हे कुठल्या गावचं नाव? काही नाही असंच. आणि तो हसायला लागला. मी नगरच्या. असं होय. अहो, एवढं घाबरायला काय झालंय? भूत दिसल्याप्रमाणे. येथून 50 किमी माझं गाव आहे. जेवण झाल्यावर थोडं फिरावं म्हणून गाडी काढून बाहेर पडलो, तर मध्येच गाडी बंद पडली. मग खाली पायथ्याला गाडी उभी करून वरती या माळरानावर थोडं फिरायला आलोय. राकेशने एक जबरदस्तीचं हसू ओठावर फुलवलं. बरं, फिरा तुम्ही, मला निघायला हवं, म्हणत राकेश उठायला गेला. तसा, अहो बसा की, उगा 2 गप्पा, मलाही खूप बोर झालंय. कसली घाई एवढी? भारदस्त आवाजात ती व्यक्ती बोलली. राकेश नाईलाजाने पुन्हा खाली बसला. आणि हे प्लास्टिक कसलं? राकेशच्या अंगातून भीतीने एक लहर आरपार निघून गेली. ते पावसाळा सुरू झालाय ना, घरावर टाकायला घेतलंय. अरे थोडं महागच वाटतंय, बघूया क्वालिटी, म्हणत तो व्यक्ती जागेवरून उठून त्या गुंडाळ्याकडे चालत निघाला. तसा राकेश जागेवरून ताडकन उठला आणि त्याच्या आडवा झाला. अहो असू द्या, सेव्हलॉन कंपनीचे आहे ते. अरे काय तुम्ही, आजकालची पोरं, मी काय खाणार होतो की काय? म्हणत ती व्यक्ती पुन्हा जागेवर बसली. बरं, काय काम करता साहेब आपण? आणि रात्री या माळरानावर कशापायी गाडी टाकली? ते सहजच, थोडं निवांत बसावं म्हटलं, थंड हवेत. मी टाटा कंपनीत कामाला असतो. मनातल्या मनात राकेशची चळफळ झाली होती. तो चांगला चिडला होता. मी काय म्हणून याच्या प्रश्नाची उत्तर देत बसायची? कोण हा? उगाच मध्ये आला. राकेशचा राग अनावर झाला होता, पण त्याच्या अर्धांड शरीरामुळे तो राग व्यक्तही करू शकत नव्हता. बरं, लग्न झालंय? नाही. का? नाही. ते नाही मिळाली योग्य मुलगी अजून. पगार किती? 50,000. घरी कोण कोण असते? आई बाबा आणि मी. नोकरी कुठे करता? पुण्याला. इंजिनिअरिंग कुठून केलंय? नागपूरवरून. राकेश पुरता वैतागला होता. सटकन येथून निघण्याच्या विचारात असलेल्या राकेशची तळमळ सुरू होती. तिथून निसटण्यासाठी जणू तो तडफडत होता. पण अशा अवस्थेत अचानक एका वेगळ्याच समस्येने त्याला घेरलं. त्याला जोराची लघवी लागली. जास्त थांबणे शक्य नव्हते. आणि हा व्यक्ती तसा पिच्छा सोडणार नाही हे त्याला कळलं होतं. प्रेताजवळून दूर जाणे धोक्याचे होते, पण करणार काय? मला लघवीला जायचंय. राकेश त्याच्याकडे पाहून बोलला. बरं मग मी काय तुमच्या फोटो काढू की पॅन्ट खाली सरकवून देऊ? म्हणत ती व्यक्ती पोट धरून हसायला लागली. अहो जा की. आणि हो, येथे मला वॉक करायला बरीच जागा लागते, तेव्हा अगदी टोकाला जाऊन लघवी करा. आता गंभीरपणे तो बोलला. नाईलाजाने राकेश मागे बघत बघत माळरानाच्या दुसऱ्या टोकाला निघाला. लघवी करत असताना त्याच्या मनात डेड बॉडीचा विचार सतावत होता. त्या व्यक्तीने तिकडे जाऊ नये म्हणून सतत मागे वळून तो बघत होता. ती व्यक्ती मात्र शांतपणे गाणी ऐकत बसली होती. थोडं हायसं वाटून राकेश पुढे बघायला लागला.
पण डोक्यात विचारांचे चक्र गरगर फिरत होतं. कोण असेल हा व्यक्ती? एखादा वेश बदलून आलेला पोलीस इन्स्पेक्टर, की एखादा गुप्तहेर, किंवा आपल्या नुकत्याच घडलेल्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष साक्षीदार? का आपल्या मागे पडलाय? तो विचारात असतानाच मागून आवाज आला आणि राकेशच्या अंगात झिंझिन्या उठल्या. अहो, या प्लास्टिकमधून एक हात बाहेर आलाय. राकेशच्या कानावर वाक्य पडलं तसं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. झालं, संपलंय. आपण पकडलो गेलो या विचाराने त्याचे शरीर ढिलं पडलं. एका मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ आली होती. पहिल्यांदाच त्याच्या कामात असं विघ्न आलं होतं. काय करावं, कशी आता परिस्थिती हाताळावी म्हणून तो भांबावून गेला. जाऊन सरळ या माणसाला उडवून टाकावं म्हणून त्याने खिशातील पिस्तुलावर हात घातला. एक खून और सही म्हणून त्याने पवित्रा घेतला. पण लागलीच दुसऱ्या विचाराने पहिल्या विचारावर मात केली. डिकीत ठेवलेली रोकड, त्यातली काही पैसे देऊन याचं तोंड चूप करावं. नाहीच मानला तर सरळ उडवायचा. मन घट्ट करून तो आवेशाने कारकडे निघाला. तो जागेवर पोहोचला तेव्हा ती व्यक्ती अगदी शांतपणे गाणी ऐकत होती. बॉडी प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळलेली होती. जशी त्याने ठेवली होती अगदी तशीच. काहीच बदल दिसत नव्हता. काय हो, काय झालंय? काय? त्या व्यक्तीने दचकून वरती बघितलं. अरे हो ते, म्हणत तो पोट धरून हसायला लागला. एवढं की हसता हसता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला दम लागला. सॉरी. अहो, थोडी गंमत करावी म्हणून. आय नो, सर्वांना नाही आवडत अशी मस्करी, पण सॉरी म्हणत तो दम टाकायला लागला. राकेशने हुश्य केलं. तेवढ्यात जोराची वीज कडाडली. लगेच निघायला हवं म्हणून राकेशने लगबगीने गाडीची डिक्की उघडली आणि ते प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलं प्रेत दोन्ही हाताने जोर लावून उचललं. तसं भारी असेल तर थांबा, मी हातभार लावतो म्हणत ती व्यक्ती उठायला जाणार तोच, नाही, काही गरज नाही. राकेश जवळ ओरडलाच. काय लोक साले, ज्याचं काम करावं तो पुटपुटत ती व्यक्ती पुन्हा खाली बसली. राकेशने प्रेत असलेला तो गुंडाळा डिक्कीत टाकून डिक्की लॉक केली आणि सरळ ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला आणि दरवाजा धाडकन लावून घेतला. तेव्हा अहो थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय, हे वाक्य त्याच्या कानावर पडलं. पण राकेशने दुर्लक्ष करून चाबी फिरवली आणि भरधाव वेगाने गाडी काढली. गाडी माळरान उतरून मुख्य रस्त्याला लागली. तेव्हा राकेशने सुटकेचा निश्वास टाकला. आपल्या झालेल्या परिस्थितीवर त्याला आपसुकच हसू आलं. त्याने गाणी सुरू केली आणि गाडीचा वेग कमी करून तो आरामात निघाला आणि स्वतःशीच मनातल्या मनात संवाद घालायला लागला. काय येडा माणूस, मला काय मूर्ख समजतो का? काय तर म्हणे ऑफिसर आहे, लुंगी बनियान घालून फिरणारा ऑफिसर. वा, राकेश स्वतःशीच हसला. प्रश्न तर असे विचारत होता जणू मुलाखत घेतोय. विनाकारण दुसऱ्याच्या मध्ये टांग अडवायची खूप सवय असते काही लोकांना. जास्त चढला असता विनाकारण जीवाने गेला असता. माहीत नाही साल्याला मी कोण आहे. आता तो व्यक्ती नसल्याने राकेश उगाच मर्दानगीच्या आव्हानात होता. सही सलामत एका संकटातून बाहेर पडल्याने त्याला वेगळेच स्फुरण चढले होते. गाडी संत वेगाने रस्ता कापत होती. राकेशने अंग मोकळे सोडले. गाण्याचा आवाज मंद करून तो निवांतपणे गाडी चालवत प्रेत धरणात सोडून काम फत्ते करून मोकळं व्हायचं होतं. घडलेल्या मानसिक त्रासाने त्याच्या डोक्यावर झापड येत होती आणि अचानक एका आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. तो सटकन विचारचक्रातून बाहेर आला.
कुणीतरी जोरजोरात घोरत होतं. त्याने वळून मागे बघितलं. तसा तो भीतीने जागेवरच उडाला. शॉक लागल्याप्रमाणे परिस्थिती होऊन त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला. गाडी वाकडी तिकडी पडायला लागली. कसंबसं स्टेअरिंग सांभाळत त्याने गाडीवर नियंत्रण मिळवलं. जोराचा ब्रेक मारून त्याने गाडी थांबवली. मागच्या सीटवर ती व्यक्ती आरामात झोप घेत होती, जी आता गाडीच्या झालेल्या जलद हालचालीमुळे जागी होऊन राकेशकडे पाहत होती. आवक होऊन डोळे फाडून मागे पाहत असलेल्या राकेशच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. जणू त्याची वाचाच गेली होती. काय हो, धड चालवता येत नाही तर चालवता कशाला? चांगली झोप लागली होती मला. अगदी खेकसावत प्रश्न केलेल्या त्या व्यक्तीने हळूहळू आवाज कमी करत तो स्वतःशीच पुटपुटला. सालं फिरायला आलो तर गाडी बंद पडली. चांगली झोप लागली तर या माणसाने झोप मोडली. दलिंदर जिंदगानी साली. संतापाने लालबुंद झालेला राकेश कपाळावर आट्या उमटवत फक्त डोळे फाडून बघत होता. मनातल्या मनात तो बडबडला, साला तक्रार तर असा करतोय की जसे याचे काही अंगावर आहे माझ्या, नाहीतर माझ्या कुठल्या कामासाठी हा सोबत येतोय माझ्या, नाहीतर मी जणू लिफ्ट मागून याच्या गाडीत बसलोय. साला राक्षसासारखा वाढला. राग पण काढता येत नाही याच्यावर. राकेशने शक्य तेवढा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. अहो पण तुम्ही आतमध्ये कधी आले? तुम्ही गाडी काढा हो आधी, मग बोलूया. मगाशी तुम्ही गाडी काढली तेव्हा जोराचा पाऊस सुरू झाला. भिजणार कुठे? मला आधी सर्दीचा त्रास. मी मागचे दार उघडून लगेच आतमध्ये बसलो. तुम्ही गाणी लावली. मग मला झोप लागली. तुम्ही गाडी चालवा हो, उगा वेळ नका घालवू. तो पुन्हा खेकसला. त्याच्या आडदांड शरीरामुळे राग दाबून ठेवण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नव्हता. दोन्ही हाताचे पंजे रागाने स्टिअरिंगवर आपटून राकेशने गाडीची चाबी फिरवली आणि गाडीने वेग पकडला. पुन्हा एकदा सामान्य संवाद सुरू झाला. तुम्ही राग मानू नका हो. माझा स्वभाव आहे थोडा चिडका. लगेच राग येतो मला. पण तुम्ही आता माझ्यासोबत येणार कुठे? कपाळावर आट्या फुलवत राकेशने प्रश्न टाकला. कुठे म्हणजे काय? गावात जाऊन मेकॅनिक घेऊन येईल. माझी गाडी दुरुस्त करायला नको. तुम्हाला त्रास होत असेल तर उतरतो खाली. जाईल पायदळ. उगाच कुणावर ओझं नको. शेवटचे वाक्य ऐकताच राकेशने गाडीचा वेग कमी केला. तेव्हा अहो चला गुपचूप. लगेच गाडी थांबवायला तयार. वा, तो मोठ्याने हसायला लागला. राकेशही आता थोडा शांत झाला होता. मला एक सांगा, तुम्ही मगाशी मला विचारलं की इंजिनिअरिंग कुठून केलं. तुम्हाला कुठून कळलं की मी इंजिनियर आहे? लगेच त्याच्या डोळ्यापुढे हातात व्हिजिटिंग कार्ड असलेला हात मागून पुढे आला. ते त्याचेच कार्ड होतं. अरे पण मी तुम्हाला माझं कार्ड दिलंच नाही. लगेच हातात राकेशचे पैसे ठेवण्याचे पाकिट असलेला हात त्याच्या डोळ्यापुढे आला. अरे माझ्या पाकिट. तुम्ही मगाशी गाडी सुरू केली तेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट सांगत होतो, पण तुम्ही मला दुर्लक्ष करून गाडी पळवली. तुम्ही चिंचेच्या झाडाखाली बसले होता तेव्हा पडलं असेल. मी तिथे बसलो तेव्हा मला सापडलं. हुश्य करत राकेशने पाकिट ठेवून घेतलं. पण तुम्ही बोलले की तुमचं गाव 50 किलोमीटर दूर आहे. मग लुंगी बनियान घालून एवढ्या दूर फिरायला आले का? राकेशचा प्रश्न ऐकून ती व्यक्ती खळबळून हसली. भारी जोक. अहो माझं गाव 50 किमी दूर आहे, पण मी नोकरीला या गावी आहे. त्या माळरानाहून थोड्याच अंतरावर भाड्याची रूम आहे माझी. खाली गाडी बंद पडली. मी वरती आलो. आता तुमच्यासोबत गावात जाऊन मेकॅनिक घेऊन येईल. गाडी ठीक करून घरी जाईल. झालं. म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की मी वरती आहे म्हणून.
अहो, आपल्या हास्यावर कसंबसं नियंत्रण मिळवत तो पुढे बोलला, काय हो, शब्दात पकडता तुम्ही पण. तुम्ही नसते तर तिथे झोपलो असतो, त्यात काय. मग पायथ्याला खालीच का नाही झोपले. अहो, खाली झाडाझुडपात कुठे झोप लागणार. मग वरती काय गाद्या टाकलेल्या होत्या काय. अहो, काय तुम्ही पण, भलतेच विनोदी. तो बोलत असतानाच गाडी बंद पडली. राकेशने चाबी फिरवून चालू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा थोडा वेळ टर आवाज करून पुन्हा बंद पडली. 2-3 वेळा राकेशचा प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी रागाने हाताचे पंजे आणि नंतर कपाळ स्टेअरिंगवर आपटून त्याने दार उघडलं. पुढे जाऊन बोनेट उघडून इंजिन चेक करायला लागला. सर्व चेक करून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. 2-3 वेळ प्रयत्न करूनही गाडी चालू व्हायचं नाव घेईना. अखेर एक जोराची लाथ मारून आई बहिणीच्या शिव्या घालून झाल्या आणि अचानक त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. तो व्यक्ती आता मागच्या सीटवर नव्हता. तो आजूबाजूला कुठेही दिसत नव्हता. राकेशची नजर चहूबाजूंनी भिरभिरायला लागली. साला गेला कुठे हा भामटा. सुटकेचा निश्वास टाकतोय तोच त्याची नजर दूरवर एका झाडाखाली गेली. प्रेत बांधायला आणलेल्या प्लास्टिकचा एक गुंडाळा त्या झाडाखाली दिसत होता. कुणीतरी ते प्लास्टिक अंगावर ओढून तिथे बसलं असावं. राकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने डिक्कीकडे बघितलं. डिक्की बंद होती. खिशातील पिस्तुलावरील पकड घट्ट केली आणि रागाने पेटलेला भडाग्नी त्या दिशेने मार्गक्रमण करायला लागला. साला खूप झाला आता. बस, एक खून और सही. चायला एकदाची ही कटकट संपवून टाकतो. नसता डोक्याला त्रास. मान ना मान, मैतेरा मैमान. येतात कुठून ही जनावरं आमच्या मार्गात. बघ म्हणावं आता माझं खरं रूप. स्वतःशीच बडबडत तो तिथे पोहोचला. तेव्हा ती व्यक्ती अतिशय शांतपणे ते प्लास्टिक अंगावर ओढून झाडाखाली बसली होती. अहो, आता मात्र राकेश रागाने ओरडला, कारण याने डिक्कीतील प्लास्टिक घेतलं. म्हणजे याला डेड बॉडी दिसली हे त्याला पक्क झालं होतं. त्यामुळे त्याला संपवण्याचा बेत मनाशी पक्का केला होता. अहो साहेब, अरे तुम्ही, झाली का गाडी सुरू. चला चला, निघायला हवं. तसाही उशीर झालाय, म्हणत तो प्लास्टिकची घडी घालायला लागला. कसली गाडी आणि हे प्लास्टिक कुठून आणलं तुम्ही. कुठून म्हणजे काय. गाडीच्या डिक्कीतून. भुरभुर पाऊस सुरू झाला. मग घेतला थोडा तुकडा तोडून. त्यात काय एवढं. आणि ओरडता कशाला. काय सोनं लागलंय का त्या नासुकल्या प्लास्टिकला. आणि डिक्कीची चाबी कुठून मिळाली. गाडीची चाबी आतमध्येच होती. त्या गुच्छातूनच काढून घेतली. काय घोडं मारलं एवढं ओरडायला मी तुमचं. आणि काय हो, फसवता कुणाला. मला कळालंय तुमच्याबद्दल सर्व. हे प्लास्टिक घेताना अजून एक गोष्ट दिसली मला डिक्कीत. कोण आहात तुम्ही मुकाट्याने सांगा. राकेशच्या संयमाचा आता अंत झाला. प्रकरण शेवटवर आलंय. बस आता जे ठरवलं तेच करायच्या. राकेशने मनाचा हिया केला. आता आर्या पार होणार. पण आता एक जीव जाणारच. पण शेवटचं काय होईना. थोडं व्यवस्थित बोलूया म्हणून राकेशने आवाज अगदी शांत केला आणि एक पाय बाजूच्या दगडावर ठेवून त्या मांडीवर हात ठेवून त्याने प्रश्न टाकला. काय बघितलं दादा तुम्ही डिक्कीमध्ये. त्या व्यक्तीने आतापर्यंत पाठीमागे ठेवलेला हात पुढे केला, ज्यात पैशाची बंडल ठेवलेली पिशवी होती. कुठून आणले एवढे पैसे. चोरी की काही काळा पैसा. प्रामाणिकपणाची कमाई कुणी अशी डिक्कीमध्ये ठेवून नेत नाही. खरं खोटं काय ते बोला. मी कुणाला काही सांगणार नाही. काय तुम्ही या पैशाबद्दल बोलताय. हो मग. का अजून हिरे मोती पण होते का आत. अजून काही नाही दिसलं. नाही का. हुश्य करत राकेशने अंग सैल सोडलं.
पिस्तुलावरचा हात खिशाबाहेर काढला. भडाग्नी शांत होऊन नुसती राख उरली. अहो, माझ्या कॉन्ट्रॅक्टचा ॲडव्हान्स आहे तो. तुम्हाला पाहिजे का थोडे? अहो नाही हो. काय मी पण? तुम्ही मला लिफ्ट दिलीत आणि मी तुमच्यावरच संशय घेतोय. असू द्या सोडा. हो. नाही. म्हणजे ते. तो बोलत असतानाच जोरात वीज चमकली. आभाळाचा गडगडाट झाला. अहो चला, निघायला हवं. पाऊस वाढणार वाटतं. पण जाणार कुठे? गाडी सुरू नाही होत आहे. अरे देवा. एवढ्यात हायवेवरून एक ट्रक येताना त्या व्यक्तीने बघितला. तसा त्याने राकेशचा हात धरला आणि अहो लवकर चला म्हणत जवळजवळ त्याला ओढतच तो धावायला लागला. अहो हे काय करता? तुम्ही चला हो, मी करतो सगळं बरोबर म्हणत ते दोघे हायवेवर आले. तसा तो व्यक्ती येणाऱ्या ट्रकच्या पुढे जाऊन उभा राहिला. ट्रक चालकाला विनवणी करून लिफ्ट मागितली. राकेशला काय होतंय कळत नव्हतं. अहो चढा लवकर. या रस्त्याने यावेळी लिफ्ट मिळत नाही सहसा. नाहीतर इथे ताटकळत बसावं लागेल. चढा तुम्ही वरती. तो बोलत असतानाच ट्रकमध्ये बसलेल्या व्यक्तीने हात खाली केला. अहो पण मी काय म्हणतो. राकेशचे वाक्य पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीने राकेशला खांद्यावरती उचललं सुद्धा. दोघेही आतमध्ये बसले. अगदीच अडचण झाली होती. दाटीवाटीने सगळे बसले आणि ट्रक निघाला. तो व्यक्ती आणि ट्रक चालकाची चांगलीच जमली. गप्पांना रंग चढला. पण शारीरिक आणि मानसिक थकव्याने राकेशचे शरीर मात्र आता गळलं होतं. त्याने जांभळी दिली. तशी ट्रक चालकाने झोप येत असेल तर मागे जाऊन झोपा म्हणून विनवणी केली. तसा त्या व्यक्तीने ट्रक थांबवण्याची विनवणी करून ते दोघे खाली उतरले. मागे जाऊन त्याने राकेशला आतमध्ये चढायला मदत केली. आतमध्ये बरीच लोक झोपले होते. मध्ये थोडी जागा शिल्लक होती. तिथे झोपण्याची विनंती व्यक्तीने केली. राकेशने निमूटपणे मान्य करून तो आरामात मध्ये जाऊन झोपला. तो व्यक्ती पुन्हा मागे जाऊन बसला आणि ट्रक सुरू झाला. राकेशने या प्रकाराला थोडाही विरोध केला नाही, कारण चालत्या ट्रकमधून उडी मारून मागच्या मागे पसार होण्याची योजना त्याने मनोमन बनवली होती. तो मध्ये जाऊन झोपला आणि बाजूच्या व्यक्तीकडे बघितलं तेव्हा तो करंट लागल्याप्रमाणे ताडकन जागेवरच उडाला. आता खऱ्या प्रकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत चाचपडत अडखळत प्रवास सुरू असलेल्या त्या अनभिज्ञ आणि काळोख्या जगात जणू सूर्यनारायणाने दानकन उडी घेऊन तेथील प्रत्येक घटक प्रकाशमान केला होता. खरं चित्र आता डोळ्यापुढे स्पष्ट झालं होतं. आता त्या संपूर्ण प्रकरणाच्या रंगमंचावरून क्षणार्धात पडदा उठून पात्रपरिचयाला सुरुवात झाली होती. आणि आतापर्यंत पार्श्वकलाकाराच्या भूमिकेत असलेला राकेश मध्यवर्ती भूमिकेत येऊन अगदी मध्यभागी विराजमान झाला होता. राकेश आपल्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीकडे आवक होऊन डोळे पांढरेफट करून अगदी चमत्कारिक नजरेने पाहत होता. बाजूची व्यक्ती राकेशकडे पाहत दात काढून हसत होती. वर्तमानाच्या प्रवाहातून सटकन भूतकाळात पोहोचलेल्या राकेशच्या डोळ्यापुढे आपण 8 वर्षापूर्वी केलेल्या राक्षसी कृत्याचं जिवंत चित्रण निर्माण झालं. आपल्या भूतकाळातील माझ्याने दाबलेला एक आवाज आज काळसर्पाच्या रूपात प्रतिशोधाच्या भुकेने राकेशच्या पुढ्यात फणा काढून फुत्करायला लागला. 8 वर्षापूर्वी करोड रुपयांची सुपारी घेऊन हत्या केलेली व्यक्ती राकेशच्या बाजूला झोपली होती. प्रकार समजण्यापलीकडचा होता. भांबावलेला राकेश काही समजण्याच्या आतच त्याच्या पाठीवर मागून कुणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून बघितले. तोच पेटलेल्या अग्नीतून एक मोठा भडका उडाला. मागे 6 वर्षापूर्वी सुपारी घेऊन हत्या केलेला वयस्कर व्यक्ती त्याच्याकडे बघून हसत होता.
आता आडीपाडीने सर्व चेहरे राकेश आपल्या नजरेत भरवत होता. आतापर्यंत निर्दयीपणे काही पैशाच्या लालसेतून मारलेले ते निष्पाप चेहरे उग्र रूप धारण करून राकेशकडे पाहून भयान हसत होते. हत्या केलेले सर्वच लोक तिथे उपस्थित होते. त्यांच्या त्या प्रचंड हास्याने राकेशच्या कानठळ्या बसत होत्या. त्यात एक चेहरा हा नुकत्याच हत्या केलेल्या त्या क्रूर शरीराच्या व्यक्तीचाही होता, ज्याचे प्रेत राकेशच्या गाडीच्या डिक्कीत पडून होतं. सर्व वातावरण राकेशभोवती गरगर फिरायला लागलं. शरीरातील त्राण संपून गलित गात्र झालेला तो नराधम आपल्या आयुष्याचा शेवट अनुभवत होता. आणि इतक्यात जोराचा ब्रेक मारून ट्रक थांबला. सर्व कल्ला थांबला. वातावरण शांत झालं. आतापर्यंत पाठलाग करत असलेला तो धिप्पाड व्यक्ती खाली उतरून ट्रकच्या मागील बाजूस आला. पण यावेळी त्याच्यासोबत एक महिलाही होती, जी खाली मान घालून उभी होती. ते दोघेही आतमध्ये चढून राकेशच्या पुढ्यात येऊन बसले. ओळखता का हिला? तो धिप्पाड व्यक्ती बोलला. तसा त्या महिलेने चेहरा वर केला. राकेशच्या आता सर्व प्रकार लक्षात आला होता. एका कंपनी मालकाने आपल्या कंपनीतील सुंदर महिला कर्मचाऱ्याला प्रमोशनच्या आमिष देऊन सरीसुखाची मागणी केली. मागणी मान्य न झालेल्या अहंकार दुखावून त्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला, पण तोही फसला. त्या महिलेने केस केल्याने बदनामीच्या भीतीने त्या कंपनी मालकाने राकेशच्या मदतीने वाटेतला काटा दूर केला. ती महिला त्या धिप्पाड व्यक्तीच्या बाजूला बसली होती. बायको माझी, खूप छान चालला होता आमचा संसार. पैसा कमी असला तरी सुख भरपूर होतं, कारण एकमेकांना खूप साथ होती आमची. एकमेकांशिवाय जेवायचो नाही. या शांत निर्मळ तळ्यात पहिला खडा टाकला तो हिच्या कंपनी मालकानं, आणि शेवट केला तो तुम्ही, फक्त काही पैशांसाठी. शेवटी एकटेपणाला कंटाळून मी सुद्धा आत्महत्या केली. काय गुन्हा केला होता हो आम्ही? कसली शिक्षा दिलीत? काय अधिकार तुम्हाला लोकांच्या जीवाशी खेळायच्या? कुठं फेडणार हे पाप? बोलत असतानाच त्या व्यक्तीचा गळा भरून आला. आता ट्रकमधील आवाज वाढत होता. तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती राकेशला हिशोब विचारत होते. आवाज वाढत होता. कानठळ्या बसत होत्या. प्रश्नाचा भडीमार सहन न झाल्याने दोन्ही कानावर हात ठेवून तोंड गुडघ्यात लपवून बसलेल्या राकेशच्या डोळ्यापुढे अंधार पसरायला लागला. वेळ सकाळी 6 वाजताची. ट्रक संथ गतीने रस्ता तुडवत होता. तो व्यक्ती आणि राकेश हसत खेळत गप्पा मारत ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव होते. इकडे हायवेवर रस्त्याच्या कडेला पडलेल्या राकेशच्या प्रेताचं पोलीस पोस्टमॉर्टम करत होते. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.